पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या नसरापूर इथे 4 वर्षांच्या चिमुकलीवरती झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। या प्रकरणामधल्या पीडित मुलीवरती काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले आणि यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे। मुलीला न्याय मिळेपर्यंत नेते मंडळींनी आम्हाला भेटायला येऊ नये असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलंय। पुढारी येऊन फोटो काढून राजकारण करत असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे। आता मी अस्थि विसर्जनासाठी देहू येथे आले असताना माझ्या घरच्यांकडून मला फोन आला मित्रांचा की इथे बरेच राजकारणी लोक सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहेत। तर माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये, एवढी माझी नम्र विनंती आहे। जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कोण लोक असतील ज्यांना आम्हाला भेटायचे आम्ही त्यांना भेटू। जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकारणाने माझ्या घरी माझं सांत्वन करण्यासाठी येऊ नये, ही माझी नम्र विनंती आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभं असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे। नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी सर्व गोष्टी फास्ट ट्रॅकवरती चालू असल्याची देखील फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे। लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही। लोकशाही कायद्याने चालते, पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीनं कुठलाही लूपहोल न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल। पीडित चिमुकलीच्या वडिलांच्या विचारांशी आपण पूर्णपणे सहमत आहोत। या अमानुष्य कृत्य करणाऱ्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी अशी प्रतिक्रिया, अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे। कडक कायदे लागू झाले पाहिजेत, ज्या अर्थी कुठे ना कुठेतरी लूपहोल्स राहत आहेत त्या अर्थी कायद्याला अधिक कडक प्रमाण द्यावं लागेल का यंत्रणा अधिक कडक रीतीने अंमलबजावणी करावी लागेल, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या दोन्ही गोष्टींसाठी जे काही करायला लागेल ते करण्याची आवश्यकता आहे असं एक प्रामाणिक मला वाटतं। राजकारणाचा मुद्दा नाही, पण एक सामान्य नागरिक म्हणून जरी भूमिका मांडली तरी मी हीच मांडीन। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी नसरापूर प्रकरणावरती तीव्र अशा भावना व्यक्त केल्या। पहिल्याच प्रकरणामध्ये कठोर कारवाई झाली असती तर या नराधमाचं धाडस वाढलं नसतं असंही सतेज पाटील यांनी म्हटलंय। तसंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रामध्ये तातडीनं शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केली आहे। शक्ती कायदा लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये लागू केला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट हे इनबिल्ड आहे। म्हणजे तिथल्या तिथं लगेचच्या लगेच प्रत्येक केस, पॉस्कोची केस असू द्या नाहीतर रेपची केस असू द्या, तिथल्या तिथं त्याला एक रूल बुक आहे, त्याच्याचबरोबर एक कमिटी निर्माण केली जाते या बाबतीतला फॉलोअप करण्यासाठी। आणि बरेच जे काही वेळ आहेत तर तो वेळ मर्यादा या कमी केल्या आहेत तपासापासून सगळ्या। त्यामुळे शक्ती कायदा या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे। आम्ही सुद्धा अराजकीय पद्धतीने त्याला तर आधी पाठिंबा दिलाच होता, याच्या पुढे त्या ठिकाणी पाठिंबा देऊ। NCRBच्या रिपोर्टमध्ये देखील बघितलं तर महिलांच्या अत्याचारामध्ये महाराष्ट्राचा नंबर वाढत चाललेला आहे। आज या नराधमाला देखील या ठिकाणी कायद्याची सक्त कारवाई झाली असती